गणेश चतुर्थी व्रत कथा. गणेश चतुर्थी व्रत कथेबद्दल सांगायचं झालं तर, एकदा शंकर आणि माता पार्वती नर्मदा नदी किनारी बसले होते. तेथे माता पार्वतीने भगवान शिवाला वेळ घालवण्यासाठी चौपट खेळण्यास सांगितले. शिव चौपट खेळण्यासाठी सज्ज झाले. पण या खेळातील विजय पराजय कोण ठरवणार असा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला. तेव्हा भगवान शंकर यांनी काही पेंढ्या गोळा केल्या, त्याचा पुतळा बनवला आणि त्या पुतळ्याला म्हटले, बेटा, आम्ही चौपट खेळत आहोत, पण विजय पराजय कोणाचं झालं याचा निर्णय सांगणारं कोणी नाही. त्यामुळे तू सांग, कोणी विजय झालं आणि कोण अपयशी. अशात शंकर आणि पार्वती यांच्यामध्ये खेळ सुरू होतो. 3 वेळा खेळ खेळला जातो. योगायोगाने 3 वेळा माता पार्वती यांचा विजय होतो. खेळ संपल्यानंतर नेमलेला बालक विजय पराजयाचा निर्णय सांगतो. माता पार्वती यांचा विजय झाला असताना देखील बालक शंकर यांना विजयी घोषित करतो. यावर माता पार्वती क्रोधित होतात आणि बालकाला अपंग आणि चिखलात पडून राहण्याचा शाप देतात. बालकाने माता पार्वतीची माफी मागितली आणि सांगितले की हे माझ्या अज्ञानामुळे झालं आहे. मी हे कोणत्याही द्वेषातून केले नाही. मुलाने माफी मागितली. तेव्हा पार्वती म्हणाल्या की नागकन्या इथे गणेश पूजा करण्यासाठी येतील. त्यांच्या सल्ल्यानुसार गणेश व्रत कर. असे केल्याने तुला माझी प्राप्ती होईल. असे म्हणत माता पार्वती शंकरासोबत कैलास पर्वतावर गेल्या. अखेर 1 वर्षानंतर त्याच स्थानी नागकन्या आल्या. त्यानंतर नागकन्यांकडून गणपतीच्या व्रताची पद्धत जाणून घेतल्यानंतर मुलाने 21 दिवस अखंडपणे गणपतीचे व्रत पाळले. मुलाच्या भक्तीने गणेशजी प्रसन्न झाले आणि त्यांना मुलाला काय हवं आहे असं विचारलं. यावर मुलगा म्हणाला, हे विनायक, मला इतकी शक्ती द्या की मी माझ्या पायांनी चालत माझ्या आई वडिलांसोबत कैलास पर्वतावर पोहोचू शकेल. गणरायाने देखील मुलाची इच्छा पूर्ण केली. यानंतर तो मुलगा कैलास पर्वतावर पोहोचला आणि त्याने शंकराला कैलास पर्वतावर पोहोचण्याची कथा सांगितली. खेळानंतर माता पार्वती देखील शंकरावर रागावल्या होत्या. रागात असलेल्या माता पार्वती यांना मनवण्यासाठी शंकर यांनी देखील मुलाच्या सांगण्यावरून 21 दिवस श्री गणेशाचे व्रत केले. अखेर माता पार्वती यांचा राग शांत झाला. अशी ही कथा आहे. अशा अनेक कथा आहेत ज्या गेल्या अनेक वर्षापासून सांगितल्या जात आहेत.